नमस्कार सर्वांना, मी पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात। तर आमची तर छान नाही म्हणता येणार, पण आमची खूप हालत बेकार चालू आहे, कारण की आमचं घर बांधणं चालू आहे, तुम्हाला माहीतच आहे। त्याच्यामुळं खरंच खूप हाल चालू आहेत। आणि आता यांना ड्युटी असल्यामुळे माझा सगळा लोड माझ्या एकटीवर आलेला आहे आणि त्याच्यामुळे माझी तर हालत खूप बेकार आहे। आज बघू शकता मी प्लॉटवर आलेली आहे आणि इथे कोणीच नाही आहे, बांधकाम वगैरे आज बंद केलेलं आहे मी। उद्यापासून यांना सुट्टी आहे, तर मग उद्या बांधकाम चालू ठेवणार आहे। कारण की आज काल जे बांधकाम झालेलं आहे आपलं, तर ते खांद्यापर्यंत भिंत आलेल्या आहेत, 4-4 फुटाचं बांधकाम झालेलं आहे। तर त्याच्यामुळे आता एक दिवसाचा ब्रेक पाहिजेच त्याला, तर त्याच्यामुळे आता आपलं काम उद्यापासून चालू होणार आहे। तर मी आज पाणी मारण्यासाठी आलेली आहे, अक्षरशः मी एकटी आली इथं पाणी मारण्यासाठी, कारण की दुसरा कुठलाच खरंच काही पर्याय नाही आहे। यावंच लागते, स्वतःचं घर म्हणल्यावर पाणी मारावंच लागते। थोडंसं पण लापरवाही आपण करू शकत नाही, कारण की ऊन एवढं तापत आहे ना, खूप ऊन जास्त तापत आहे। अक्षरशः मी आज भिंतीवर पाणी मारलं तर एवढा आवाज येत होता ना, जसा विटा पाणी ओढून घेतात ना, त्याचा आवाज असा येतो ना, चुरचुर चुरचुर असा आवाज येतो त्याचा, तर अक्षरशः तसा आवाज येत होता। त्याने एवढं पाणी पिऊन घेतलं ना विटाने, खूपच पाणी पिऊन घेतलं, म्हणजे अक्षरशः एका भिंतीवर मी 2-2, 3-3 वेळा पाईप फिरवलेले आहेत। खरंच खूप म्हणजे ऊन तापत आहे, त्याच्यामुळं पाणी मारणं हे गरजेचं आहे। जेवढं जास्त पाणी आपण देऊ ना घराला, तेवढं घर मजबूत होते। तर त्यासाठी मी जीवाचे एले केले आणि इथपर्यंत आले आणि एकटी आले स्वतः। तर तुम्ही बघू शकता, मी खरंच आम्ही खूप कष्ट घेत आहोत घरासाठी, कारण की प्रत्येकाचं घर हे स्वप्न असते आणि स्वप्न पूर्ण होत आहे। आमच्या दोघांचं घरटं बनत आहे, तर खरंच खूप आनंदसुद्धा होत आहे। आणि इथं आल्याशिवाय मला तर आता सवय झाली, रोज येतोय, काम चालू आहे त्याच्यामुळे रोज येत आहो ना, तर आता सवय झाली। आता आलं नाही ना तर खरंच करमतच नाही, बिलकुलच खरं करमत नाही। तर असं वाटते रोज यावं इथं, नाही काही काम असलं ना तरी येऊन बसावं वाटते आणि एवढं करमते ना इथं। आज बघू शकता तुम्ही, मी एकटी आहे तरीसुद्धा मला खूप छान वाटत आहे, मला करमत आहे आणि तुमच्यासोबत मी बोलत आहे। तर खरंच खूप मज्जा येत आहे आणि एक्सपिरियन्स खूप जास्त येत आहे, खूप नवीन अनुभव येत आहेत, माहिती होत आहे, सगळ्या गोष्टीचं नॉलेज येत आहे। तर काहीच याच्यामधलं आम्हाला नॉलेज नव्हतं। तर खरंच आम्ही ह्या गोष्टी जेव्हापासून सुरुवात केली, घर बांधायचं किंवा जागा घ्यायचं आम्ही ठरवलं, तर तेव्हापासून आम्हाला बऱ्याचशा गोष्टीचा अनुभव येत आहे आणि अनुभव येणं खरंच खूप चांगली गोष्ट आहे। नॉलेज येते आपल्याला, नवीन माहिती होते, कुठली गोष्ट काय असते, कशी असते। तर खरंच खूप जास्त अनुभव येत आहे आम्हाला आणि हे सगळं आम्ही दोघंजणं एकमेकाच्या विचारांनी बरोबर चालत आहोत आणि एकमेकाच्या मनाने कधी मला कळत नाहीत काही गोष्टी, तर कधी त्यांना कळत नाहीत, कधी ते मला समजून सांगतात, तर कधी मी त्यांना समजून सांगते। तर अशा प्रकारे आमचं व्यवस्थित गाडी चालू आहे आता पटरीवर। तर तुम्ही बघू शकता, खरंच आत्ता उद्यापासून त्यांना सुट्टी आहे आणि मला आज खूप आनंद होत आहे की उद्यापासून माझ्यासोबत ते सुद्धा असणार आहेत कामावर। आणि काल तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये, दरवाजा लावला, म्हणजे चौकट लावली दरवाजाची, आणि काल खरंच मला खूप म्हणजे वाईट वाटत होतं, की असं वाटलं की दोघंजणं पाहिजे होते, कारण की घर हे स्वप्न आमच्या दोघांचं आहे, स्वप्न घर बांधणं। तर असं वाटत होतं की दोघंही पाहिजे होते, तेही पाहिजे होते, पण काय करणार, ड्युटीला तर जावंच लागते, ड्युटी करावंच लागते। ते नसतानाच बांधकामाला सुरुवात झाली, ते नसतानाच भिंता घ्यायला सुरुवात झाली, ते नसतानाच चौकटसुद्धा दरवाजाची लावली। काल मी एकटीनंच पूजा वगैरे केली चौकटची। तर खरंच खूप मला काल नाराज पण होते मी आणि वाईट पण वाटत होतं। तर ते म्हणले जाऊ दे, आहे ना कोणतरी एकतरी आहे ना, पण म्हणलं असं नाही, कसं आहे संसाराचं गाडं जे आहे ना, हे दोघांमुळे चालते, 2 पाय असतात, नवरा आणि बायको। बायको नसली तरीही घर अपूर्ण असते आणि नवरा नसला ना तरीही घर अपूर्ण असते। हे दोघं नवरा बायको असले ना, व्यवस्थित घर चालते, व्यवस्थित आपलं संसाराचा गाडा चालतो। तर एक जर कोणी नसलं ना या 2 पैकी, तर आपला संसार चालूच शकत नाही। तर खरंच खूप काल मला वाईट वाटत होतं, पण असो, आज मला आनंद आहे की उद्या तेही राहणार आहेत। त्यामुळे मी आज मुद्दामून काम बंद ठेवलं, म्हटलं नको काम बंद ठेवा आज,
आणि उद्यापासून तुम्ही चालू करा म्हणलं काम. उद्यापासून हे येतील तर मग तुम्ही ते आल्यानंतरच काम चालू करा. मी खिडक्या वगैरे लावायच्या होत्या कालच, मी खिडक्या लावू दिल्या नाहीत त्यांना, मजुराला म्हणजे ठेकेदाराला खिडक्या नाही लावू दिल्या. म्हणलं मालक येतील तेव्हा तुम्ही खिडक्या वगैरे वरचं बांधकाम मग घ्या म्हणलं तुम्ही. मी इथपर्यंतच ठेवलं, जिथपर्यंत खिडकी लावायची. आम्ही एक एक थर आम्ही खालीच ठेवलं बांधकाम. मी ते उद्या आले तर मग ठरवू की एक थर वाढवायचा किंवा परत हाईटमध्ये खिडकी लावायची का तेवढ्या हाईटमध्येच लावायची का कसं करायचं, तर मग उद्या ठरवू ते आल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला घराचं बांधकाम दाखवते. घराचं बांधकाम माझ्या कुठपर्यंत आलं. तर प्लीज गाईज पूजाच्या धुनीला खूप जास्त सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. तुम्हाला माझा घराचा प्रवास हा तुम्हाला कसा वाटत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मी माझं घर कुठपर्यंत आलं, बांधकाम कुठपर्यंत झालं, कसं झालं तर मी हे तुम्हाला दाखवते. आता बांधकाम झालं, थोड्याशा भिंता उभ्या राहिल्या तर मला एवढं बरं वाटत आहे ना, तर खरंच खूप बरं वाटत आहे. कारण की दिसत आहे आपलं स्वप्न पूर्ण होताना आपण आपल्या डोळ्यांनी बघत आहोत. तर खूप छान वाटत आहे. सर्व रेडी झाल्यानंतर तर खूप छान वाटणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते घराचं बांधकाम कसं झालं. त्याच्या आधी मला खरंच खूप भूक लागली, कारण की मी आल्याबरोबर पाणीसुद्धा पिलं नाही. तसेच मी पाणी मारायला चालू केलं घरावर. तर एवढं मोठं बांधकाम आहे तर त्याच्यावर खूप वेळ जातो, 1-1.5 तास लागतो पाणी मारायला. मागून पुढून सगळं पाणी मारावं लागते आणि एका भिंतीवर 2-2, 3-3 वेळा अक्षरशः पाणी फिरावं लागते पाईप. त्यामुळे खरंच खूप वेळ झाला. आणि सकाळी मी चहा पिऊन आली होते, जेवणसुद्धा नाही केलं. तर मला आता खूप भूक लागली. मी येताना वडापाव घेऊन आले. तर मी आता बघू शकता मी इथं वडापाव आणलेला आहे आणि मी तो आता खाते. मग त्याच्यानंतर तुम्हाला बांधकाम दाखवते आणि मग मी घरी निघते, कारण की आज मला लवकर घरी जायचं आहे. तर मी घरी लवकर आज जाणार आहे, कारण की एकटीच आहे, जास्त वेळ करू शकत नाही. तर त्यासाठी मी आधी वडापाव खाते. आणि इथे बघू शकता माझं झाड, हे झाड ना मला एवढं क्लोज झालं, माझ्या खूप क्लोज झालं. कारण की जेवढं बांधकाम चालू आहे ना, तर मी याच झाडाखाली असते दिवसभर. इथं बसून जेवण, इथं बसून दिवसभर मी लक्ष ठेवते कामावर. मजुरांना इथूनच बसून मी सगळं हँडल करते. तर हे झाड ना खरंच माझ्या हार्टच्या खरंच खूप क्लोज झालं. आणि या झाडांना या झाडांनी मला मदत केली, आमच्या दोघांनाही म्हणा. कारण की या झाडाच्या खाली आम्ही बसतो आणि इथंच जेवण करतो, दिवसभर इथंच बसून असतो. तर खरंच हे झाड मी ना, या झाडाला खूप म्हणजे असं जपून ठेवील, मी तोडणार नाही बिलकुलच. आणि खूप छान वाटते हे झाड मला. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. छोटंसं आहे पण खूप हेल्प केलेली आहे या झाडाने. खरंच म्हणतात ना, झाडे लावावा, झाडे जगवा. तर मी आल्यानंतर झाडाला पाणी घालत असते, रोजच पाणी घालते मी झाडाला. आणि आता खूप 2 प्लॉट आहेत माझे. तर मी आता तुम्ही बघा माझ्या ब्लॉगवर तुम्ही कंटिन्यू राहा गाईज, सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळणार आहेत, छान छान ब्लॉग बघायला मिळणार आहेत. तर छान मस्त झाडं वगैरे बघा, मी माझं घर कसं करते, सुंदर कसं सजवते, नॅचरल कसं ठेवते. तर बघा, कारण की मला झाडांवर खूप प्रेम आहे. झाडं हे जिवंत असतात. झाडं आपल्याला सावली देतात, फळ देतात, तर ऑक्सिजन देतात. तर खरंच झाडं लावायला पाहिजे. तर तुम्हीही बघा झाड लावायचं, तर झाडं लावा आणि छान त्याचं संगोपन करा, त्याचं स्वतःच्या बाळासारखं त्याला वाढवा, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे. तर मला तर खूप आवडतात. तर चला मग आता मी नाश्ता करून घेते माझा, खूप भूक लागली. तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी लाल चटणी आहे ही, आणि ही सुकी चटणी आहे, मिरच्या आहेत आणि हे आपले 2 वडापाव आहेत. तर या सर्वजण वडापाव खायला. गरम आणले होते, थंडे झाले पाणी मारेपर्यंत. खूप बेकार हाल चालू आहेत. जेवण वेळेवर नाहीये, झोप नाहीये, वडापाव खाऊन, बिस्किट खाऊन काम चालू आहेत आमचे. तर या सर्वजण वडापाव खायला.
तर गाईस तुम्ही बघू शकता हे आहे आपलं मेन दरवाजा, जी आपली चौकट लागलेली आहे मेन दरवाजाला. आणि हे आहे आपला हॉल. तर तुम्ही बघू शकता आपलं काम इथपर्यंत आलेलं आहे. एवढ्याला भिंत झालेल्या आहेत. तर हे बघू शकता हा हॉल आहे. ती आडवी भिंत दिसते तिथपर्यंत आपला हॉल गेलेला आहे. हॉल आम्ही मोठा घेतलेला आहे कारण की आम्हाला किचन आणि हॉल दोनच रूम काढल्यात आता. तर हे बघू शकता आपलं इथपर्यंत भिंत अशा आलेल्या आहेत. आणि हे आहे आपलं किचन. हे किचन आहे. तर बघा, आणि हे आहे आपलं बाथरूम. बाथरूमचा दरवाजा आम्ही आतमध्येच घेतलेला आहे. तर बघू शकता हे बाथरूम आहे आपलं. कारण की बाथरूमचा दरवाजा आतच पाहिजे, आंघोळी वगैरे करायला आतल्या आत आपण करू शकतो. आणि हा आहे आपला हॉल. हॉल खूप मोठा आहे कारण की सुटसुटीत पाहिजे. आता आपलीच जागा म्हटल्यावर किती मोठं बांधा. तर आम्ही टॉयलेट बाहेर साईडला घेतलेलं आहे. तर बघू शकता सामान हे असंच पडलेलं आहे. सिमेंट आहे, रेती आहे, विटा आहेत. तर बघू शकता टॉयलेट आम्ही बाहेर साईडला केलेला आहे की टॉयलेटचा दरवाजा बाहेरच ठेवला. आणि इथं आम्ही खिडकीचे ते सेफ्टी खिडकी ठेवलेले आहेत आतमध्ये. हे बघू शकता हे टॉयलेट आहे. तरी पाणी दिल्यामुळे आता भिंतीला पाणी मारले मी, त्याच्यामुळे पाणी स्लॅबवर जमा झालेलं आहे. ते बघू शकता. तर हे आपलं घर आहे. तर अशा प्रकारे आपलं घर आपलं बांधलेलं आहे. इथपर्यंत काम आलेलं आहे. ते काम पूर्ण झाल्यावर छान वाटेल. तर हे बघू शकता पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवत आहे. ते बघू शकता हे असं आपलं काम आहे केलेलं, इथपर्यंत आलेलं आहे. तर खूप छान वाटते इथं आल्यानंतर, सुकून वाटते, सुकून. तर इथे बघू शकता तुम्ही आपलं काम असं इथपर्यंत झालेलं आहे. तर एवढं छान वाटते ना, खूप छान वाटते, सुकून वाटते. तर खरंच खूप आनंद होते बघून. आणि इथं खूप करमते सुद्धा. तर बघू शकता तुम्ही आभाळ आलेलं आहे. आता वाजलेले आहेत 3 आणि आभाळ भरपूर आलेलं आहे. पाऊस येण्याच्या आत मी जाते घरी, कारण की रात्र पण नको व्हायला. आणि पाऊस जर आला तर मग खूप त्रास होईल, खूप एले होतील माझे. तर मी आता लवकरात लवकर निघते. बघा तुम्ही हवा सुटलेली आहे आणि आभाळ भरपूर आलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. तर आभाळ खूप जास्त आलेलं आहे, अंधारून आलेलं आहे पूर्ण. तर चला आता मी इथे एकटीच आहे. तर मी इथं सिमेंट वगैरे बघू शकता व्यवस्थितपणे मी झाकून ठेवलेलं आहे. आणि सर्व टाकी भरून घेतली. उद्या काम चालू होणार आहे तर टाकी भरून घेतली. पाणी वगैरे सगळं चारी बाजूनी मारून घेतलेलं आहे. आणि आता चला मी जाते घरी. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.